आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे. शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, कर्जमाफी संदर्भात जी.आर. आलेला आहे. कोण पात्र, कोण अपात्र, कोणाला प्रोत्साहन अनुदान मिळेल, किती अनुदान असेल, सविस्तर माहिती याच्यात दिलेली आहे. मी तुम्हाला एक एक स्टेप पूर्ण क्लॅरिफिकेशन करून सांगत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेतकरी मित्रांना ही विनंती. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील टाकत चला. तर त्याच्यात बघा, राज्यातील गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया संपलेली होती किंवा प्रतीक्षा करण्यात आलेली होती, परंतु योग्यरित्या शासनाने कसं काय आपलं म्हणजे काम करता येईल किंवा कुठल्या आश्वासन अनेक दिलेली होती, परंतु त्याच्यात कुठला मुद्दा असेल, कुठला मुद्दा नसेल, असे अनेक अडथळे होते. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर पीक विम्याचे कर्ज असतील किंवा सप्टेंबरमध्ये थकीत असलेले किंवा 31 मार्च 2026 नंतर परतफेड किंवा न झालेले थकीत जे काही शेतकरी होते त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे. 3 घटक नियमावर कर्जदार शेतकरी प्रोत्साहनपर लाभ योजना घेऊ शकतोय. तर मी पूर्ण सखोल माहिती, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे याविषयीपासून मी सुरू करतो. पहिले, राज्यातील सगळं शेतकरी मित्रांना लक्षात घ्या, ज्यांचे ॲग्री स्टॅक झाले आहेत त्यांनी याकडे सुद्धा लक्ष द्या. बरोबर. आता पात्रमध्ये 3 नियम दिलेले आहेत. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीला लाभ दिलेल्या शेतकऱ्याचे प्रोत्साहनपर लाभ दिले जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत अधिकारी बँका, खाजगी बँका, प्रशिक्षण केंद्र किंवा ग्रामीण बँका, मध्यवर्ती सहकार्याकडून घेतलेले कर्ज लागू केले जाणार आहे. तसेच प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्थांनी स्वतःच्या निधीतून वितरण केलेल्या कर्जांना देखील ही योजना लागू केली गेलेली आहे. योजनेचे निष्कर्षण व पात्र शेतकऱ्यांना आधार म्हणजेच आधारी प्रमाणे ॲग्री स्टॅक असणे आवश्यक आहे. हे मी वारंवार अनेकदा सांगत आलेलो आहे मित्रांनो. त्याच्यानंतर कोण अपात्र आहे? अपात्रमध्ये केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती अपात्र आहे. राज्य व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, उदाहरणार्थ महावितरण, औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ इत्यादी अनुदानातील संस्थांचे अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 असणारी व्यक्ती अपात्र आहे. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती म्हणजे ITR भरणारी व्यक्ती अपात्र आहे. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्याचे मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त, माजी सैनिक वगळून ते अपात्र आहे. कृषी उत्पादन बाजार समितीच्या, सहकारी साखर कारखान्याचे, सहकारी सूतगिरण्या, नागरिक सहकारी बँका, मध्यवर्ती बँका असतील, इतर काही अध्यक्ष, उपसंचालक वगैरे जे काही असतील त्यांच्यासाठी सुद्धा अपात्र असणारे. योजनेची अंमलबजावणी बँकांसोबत वाटचालीची सविस्तर माहिती आणि समिती ही महाआयटी असतील, सहकार असतील, वित्त विभाग असतील यांच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. जी.आर. जर बघायला गेलं तर त्या जी.आरचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. मी जी.आर. तुमच्यासमोर ओपन करत आहे. या जी.आर. विषयी तुम्हाला सखोल जी.आर. मी पूर्ण जी.आर. तुम्हाला दाखवत आहे. बरोबर. कुठल्या जी.आरमध्ये काय लिहिलेलं आहे, काय नाही, मंत्रिमंडळाचा हा जी.आर. आहे. या जी.आरमध्ये संपूर्ण उल्लेख देण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर यातली पुढची जी माहिती आहे, कर्जमाफीची जी योजना आता त्यांनी आपल्यापर्यंत ती पोहोचवली, त्याचे अर्ज केव्हा सुरू होणार आहेत, परत ते अर्ज कुठे भरले जातील, कसे भरले जातील, याच्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा. अशा अनेक माहित्या तिथं भेटत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याशी जोडून राहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला. ओके, धन्यवाद.